पुण्यातील खडकी मेट्रो स्थानक आजपासून प्रवासी सेवेत सक्रिय झालंय। या स्थानकामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतुकीचे एकत्रीकरण शक्य झालंय। पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे। पुण्यात तांबणीत 24 तासात अतिमुसळधार पाऊस झालाय। हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय। मुसळधार पावसाने दरडी पडणे, रस्ता खचणे यासह पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे मार्ग बंद करण्यात आले। धबधब्यांनी रौद्र रूप धारण केलंय। मावळमधील वडीवडे धरण 100% भरलंय। धरणाच्या सांडव्यावरून कुडली नदी पात्रामध्ये 246 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। धरण परिसरात पाऊस वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे। नदीकडच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। खडकवासला धरण साखळीत एका दिवसात 1.5 टीएमसी पाणी साठा वाढलाय। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये एकूण 9.67 टीएमसी म्हणजेच 33.19% पाणी साठा आहे। खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या 4ही धरण परिसरात समाधानकारक पाऊस पडतोय। त्यामुळे सध्या पाणी साठा चांगला वाढलाय। पुण्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर लाभ घेतलेल्या शिक्षकांचे धाबेदण आणलेत। त्यांच्या फेर तपासणीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेत। त्यानुसार ससून रुग्णालयात दिव्यांग शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे।